नमस्कार मित्रांनो, मी राधेय आणि आपण बघत आहात राधेय रिव्ह्यूज. आज आपण आलो आहोत बाप्या या मराठी मूवीच्या पब्लिक रिव्ह्यू साठी. तर बघूया लोकांना कसा वाटला हा सिनेमा. चला, कसा वाटला? भारी आहे. फक्त ऍडव्हर्टायझिंग करणं. खूप छान खरंच छान अप्रतिम मूवी कसा वाटला? ॲब्सोल्युटली अमेझिंग व्हेरी टचिंग खूप सुंदर होता. खूपच सुंदर, खूपच सुंदर. मस्त मजा आली. खूप छान वाटलं. आणि अतिशय वेगळा विषय, गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, डायरेक्शन अफलातून शो. म्हणजे याला काही तोडच नाही. मराठीमध्ये असे विषय सध्या हाताळतायत हेच खरं कौतुकास्पद आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीने तो सगळ्यांसमोर प्रेझेंट झालेला आहे. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. each role has been played so beautifully there is nothing I can say ki ह्याचा कमी ह्याचा जास्त beautifully it's just gels and integrates so well basically हा विषय ना हा कोणी बोलत नाही आणि इतक्या बोल्डली तो मांडला गेलाय आणि तो समाजात सुद्धा हा विषय जाणं खूप महत्वाचं आहे more and more people are coming out to talk about their gender and I think that acceptability has to come in very beautifully portrayed very beautiful खूप छान रिलेशनशिप आणि खूप वेगळ्या लोकांसाठीचा, वेगळ्या ऑडियन्स साठीचा मूवी आहे हा. मस्त खूप महाराष्ट्रातल्या गावापर्यंत पोहोचेल, त्यांना जेंडर आणि याच्याबद्दल एज्युकेट करेल असा मूवी आहे. खूप छान हाताळलाय विषय. रेअरली बघायला मिळतं एवढं सुंदर. हे छान दर्शवलंय. असे सिनेमे मराठीत बनणं हे भाग्य मराठी सिनेमाचं खरं म्हणजे व्हॉट डिझर्व्स ऑस्कर ऍक्च्युअली. त्या वेगळ्या विषयाचा सिनेमा इतक्या भावनात्मक, गुंतागुंती आणि त्याचं इतकं सुंदर प्रेझेंटेशन. हॅट्स ऑफ टू ऑल द टीम. इट्स रिअली फार सुंदर, हा सुंदर. म्हणजे कॉमेडी पण आहे. मला असं म्हणजे इतका डिफिकल्ट विषय इतक्या सटल पद्धतीने प्रेझेंट केला ते मला खूप चांगलं वाटलं की आणि अशा विषयावरती सिनेमा आला नव्हता. अभिनय कसा वाटला? गिरीश कुलकर्णी सरांचं काम नेहमीप्रमाणे अप्रतिम आहे आणि बाकी सगळ्या कलाकारांनी खूप सुंदर काम केलंय. राजश्री देशपांडे किंवा बाकी सगळे कलाकार खूप सुंदर पद्धतीने काम केलंय आणि गिरीश कुलकर्णी सर आमचे फेवरेट आहेतच. त्यांनी खूप छान काम केलंय आणि म्हणजे विषय इतका वेगळा असून पण इतक्या छान पद्धतीने हाताळणी ते मला खूप चांगलं वाटलं. सगळ्याच कलाकारांनी अप्रतिम काम केलंय. खूप खूप छान होतं जे पण गिरीश कुलकर्णी सरांनी दाखवलं या मूवीमध्ये, जे पण थॉट्स त्यांनी दिले, इट्स वॉज लाईक वाव. खूप सुंदर मूवी आहे. वेगळा विषय आहे, त्यामुळे खूप जास्त आवडला. सुरुवातीला खरं तर पटलं नव्हतं, एक जेन्युइन मत द्यायचं झालं तर, पण त्यांनी जसं मांडणी केली होती आणि नंतर नंतर फिलिंग्स असतात शेवटी प्रत्येकाला. खूप रडायला आल्यानंतर तर पण शेवटी वाटलं की हो ही गरज आहे. म्हणजे आपलं सायन्स घेऊन किंवा सगळ्या लोकांना पुढे घेऊन आपण या विषयावरती म्हणजे इतक्या ओपनली बोलू शकतो असा हा विषय होता. सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं की बाबा असं का, मग नंतर समजत गेलं की असं का आहे ते. खूप भारी मूवी आणि ऍक्टरचं काम खूप 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 भारी आहे. ऑडियन्सला का रिकमेंड करणार तुम्ही? रेकमेंड का करणार मी बेसिकली आज जे काय आता जेंडर बेसिकली कन्व्हर्जन हा जो विषय आता नॉर्मली इतके वर्ष अनेक वर्ष आता लोकांना ऍक्सेप्ट करायला वेळ लागलेला आहे. तर आता चांगल्या पद्धतीने सोसायटी ऍक्सेप्ट करते तर मला वाटतं तो लोकांना एक चांगला टेकअवे आहे लोकांनी घेऊन आणि चांगल्या पद्धतीने तो त्याचा विचार करण्यात या विषयामुळे नक्कीच मला वाटतं त्याचा फायदा होईल. डेफिनेटली येऊन बघा इट्स अ व्हेरी डिफरंट कन्सेप्ट आणि निश्चितपणे हे ॲक्सेप्टन्स जे आहे कारण आय वर्क विथ ट्रान्सजेंडर्स आणि आय नो की त्यांना व्हॉट दे हॅव टू गो थ्रू त्यांची फॅमिली त्यांना ॲक्सेप्ट करत नाही समाज त्यांना ॲक्सेप्ट करत नाही आय थिंक इट्स हाय टाईम वी रेकग्नाइज दॅट वेल वी हॅव टू ॲक्सेप्ट देम ॲज ह्युमन बिंग्स आणि त्यामुळे मी बिकॉज आय वर्क विथ ट्रान्सजेंडर आय फील इट मोर क्लोजली की लोकांनी येऊन बघावं आणि तो आपला भाग आहे समाजाचा सो वी हॅव टू मेक शुअर दॅट वी इंटिग्रेट विथ देम इन्क्लुसिव्ह आहे आणि त्यांचे खूप म्हणजे ॲटलिस्ट इन दिस they have showed her to be very bold and a doctor but I have seen transgenders or जे ह्या ह्यातनं जातात फॅमिली ॲक्सेप्ट करत नाही समाज ॲक्सेप्ट करत नाही कामाच्या ठिकाणी त्यांना ॲक्सेप्ट करत नाही अँड दे हॅव टू गो थ्रू हेल्प so I think this is a wonderful message that has been brought forth in the movie. नक्कीच बघावा ऑडियन्सनी. खूप वेगळा विषय, वेगळं ओपन माइंडने बघावा. खूप वेगळ्या पद्धतीने स्टोरी जाते. जज नाही करू शकत पण एंड पर्यंत बघावं. गाणी खूप सुंदर आहेत. छान साय ट्रान्स थोडेसे वापरलेत, ईडीएम वापरलेत, पण मजा आली खूप. अतिशय वेगळा विषय, मराठीतला अत्यंत पहिला वेगळा विषय आणि इतक्या भावनांची गुंतागुंत आणि इतकं सामंजस्य आणि इतका चांगला प्रयत्न मराठीत वेगळा विषय आणण्याचा.
नक्की ऑडियन्सने बघा प्रत्येकाने. तुम्ही हसाल रडाल अक्षरशः खुश होणार सिनेमामध्ये. इट्स अ न्यू डॉन ऑफ मराठी सिनेमा डेफिनेटली. आय होप की सगळ्यांनी तो बघावा आणि अशा विषयाला अजून अशा विषयावरती मूवीज यावे. खूप छान आहे. सुंदर मूवी आहे. जो थॉट आहे तो सगळ्यांनी प्लीज या मूवीला बघा आणि तो जितका पॉझिटिव्हली ज्या गोष्टी आजकाल सोसायटीमध्ये लोक एक्सेप्ट नाही करत, ज्या पॉझिटिव्हनेसनी त्यांनी तो दाखवला, इट इज व्हेरी अमेझिंग. सगळ्यांनी यावं, बघावं ही मूवी. सगळ्यांनी बघायला यावं. आणि 10 पैकी किती रेटिंग देणार तुम्ही? 9 9.5 तर नक्की. हो 10 on 10. 9. 10 पैकी 100 गुण. 10 ऑफकोर्स. आय लव्ड इट. मी तरी पर्सनली 10 पैकी 10 रेटिंग देईल. आउट ऑफ 100 10 on 10 बेस्ट. 10 on 10.